आम्ही चाललोय बाहेर. तो जरा अचानक प्लॅन झाला. प्रणू पाटील 369 इथे आम्हाला आमचा पोपट झालेला आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आम्ही चाललोय बाहेर. तो जरा अचानक प्लॅन झाला, तर सो आम्ही आता निघालो. आता वाजलेत, एक मिनिट, आता वाजलेत 2 वाजलेत आणि 2 वाजता आम्ही बोल डुगू. तर आम्ही आता 2 वाजता निघालोय. आम्ही 4घच आहोत. तर आम्ही कोणासोबत चाललोय आणि कुठे चाललोय हे तुम्हाला समजेल. असाच माझा व्लॉग कंटिन्यू करा. आणि आज गुरुवार आहे, गुरुपुष्य अमृत आहे. चांगल्या दिवशी आम्ही बाहेर चाललोय. एकदम अर्ध्या 1 तासात आम्ही रेडी झालेलो आहे. काय घेतलंय काय नाही घेतलंय ते पण नाही माहिती. भरभर केला आणि आम्ही निघालो. है ना डुग्गू? व्हेरी गुड बेटा. डुग्गू आता वेकेशन मध्ये खूप काही बोलायला शिकलाय ना डुग्गू? व्हेरी गुड बेटा. ठीक आहे, भेटू आता थोड्याच वेळात म्हणजे भरपूर वेळात. आता आम्ही कोणासोबत चाललोय तिथे गेल्यावरच समजेल. हॅलो गाईज, आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहोत आणि इथे डुग्गू झोपलेला आहे. हा बघा. आणि संध्याकाळी 4:45 वाजलेत आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे इथे. तर बघू आता थोड्याच वेळात आम्ही पोचू तेव्हा मी सगळं दाखवते. काय दादूकडे? डुग्गूला दादूकडे पोचायचंय ना बेबी. डुग्गू झोपेतून उठलाय. डुग्गूचा अवतार बघा. एवढी डुग्गूला घाई झालेली का डुग्गूने कपडे पण चेंज नाही केले ना बेबी. दादूकडे जायचंय. हा, मग दादूकडे गेल्यावर काय करशील? दादूकडे गेल्यावर? पूल मध्ये जाशील? बापरे, मग आता तिथे पूल आहे का नाही आहे ते नाही माहिती ना आपल्याला. घ्या. मग कशी पोरं ते विकायला बसले. मी टायगर नाही 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 मी आयला मग विकत कुठून आणतात? घरून आणते का ना? जाऊ दे नको मग. लवकर. डॉगी आहे ना, आवाज दे डॉगीला. कुठे गेली ती पोरं? पाच द्या अगं देऊ. बस द्या. फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय. प्रणू पाटील 369. हाय गाय. आता डुग्गूने मला सांगितलंय की मम्मा हाय गाईज कर. आता काय बोलायचं ते डुग्गू मला सांगेल. है ना डुग्गू? हा, मग सांग काय बोलू मी? काय बोलू सांग. कुठे चालला तू? चालला कुठे? दादूकडे चालला. दादूला भेटायचंय तुला? भेटली रुई ना तिथं होती भेटलेली आपल्याला पनवेलला. हा, तर आता आम्ही चाललो दादूकडे आणि मस्त आम्ही नाश्ता वगैरे केलाय. आणि डुग्गू गाडीत बसल्यापासून चिप्स खातो, कुरकुरे खातो आणि कोल्ड ड्रिंक्स पितोय ना डुग्गू?
कारण की डुग्गूला तेच लागतंय ना डुग्गू. आणि कंटिन्यू गाणी बोलतोय, फक्त झोपलेला तेवढाच ब्रेक घेतला त्याने, नाही तर सगळे मराठी गाणे डुग्गूचे पाठ येते ना डुग्गू. डुग्गू बोल, लाल लाल कलरची बांगडी बोल. लाल लाल करायचा कोंबडा बोल ना. चला आता बघू कधी पोचतोय ते. 5:30 वाजलेत आता. हे बघा 5:30 वाजलेत. मी गाडी चालवते बेटा, आम्ही कसं बघू? नाहीतर 8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. असं नाही बघू शकत, मी गाडी चालवते बेटा. भेटू थोड्याच वेळात. काय बेबी बघू. हा सरळ आहे. ठीक आहे चला. पुढच्या ब्लॉग मध्ये कसला पुढच्या? अजून हा फिनिश नाही झालाय ब्लॉग. रेड कुठे झालाय या ब्लॉगचा? ब्लॉग संध्याकाळचा क्लायमेट बघा किती मस्त आहे. आणि तिथे डोंगरावर वणवा पेटलाय. हे बघा तुम्हाला दिसतंय माहित नाही. हे बघा चुप रे डुग्गू. हा बघा वणवा पेटलाय आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे. हा बघा गाईज, आता आम्ही टनल मध्ये जाणार आहोत आणि डुग्गू फर्स्ट टाइम जाणार आहे. म्हणजे असं तर भरपूर वेळा गेलाय, पण तो आता समजता झालाय ना, मग आता तो फर्स्ट टाइम झालाय ना डुग्गू. कसं करशील टनल मध्ये? हे काय तू कपू स्विमिंग करणार आहेस? कसं वाटतंय तुला डुग्गू टनल मध्ये? मस्त वाटतंय. बापरे कसं आहे ना. बाहेर जायचंय तुला? रात्री? अजून रात्र नाही झाली आहे. हॅलो बाहेर. उद्या कशी झाला? बघ कशा झाला ना. संपला. उद्या झाला. उद्या झाला? हा उद्या. उजेड झाला की उद्या झाला? उद्या झाला. रात्र झालीच कधी उद्या व्हायला? हा फायनली आलो. शी दिसत गाईज. इथे आम्हाला आमचा पोपट झालेला आहे. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं दुसऱ्या विलावर. आम्हाला जायचं होतं स्वामी विला. आम्ही आलो स्वामी विलावर, जो आहे चुकीचा स्वामी विला. आणि आम्ही 2 तास झाले आम्ही चुकीच्या स्वामी विलावर थांबलेलो. हे लोक चुकीच्या विलावर थांबलेले. ऍक्च्युली नाव एकच आहे विलाचं, पण हा विला दुसरा आहे. जबरदस्त भयंकर असा पोपट झालेला आहे. आणि बोलतात विलाच्या जवळ बीच आहे. आम्ही बोलते कुठे बीच? आम्ही रात्री हे बघा 8:45 पोचलोय. हे बघा. आणि आम्हाला कधी रिअलाइज आहे, आम्ही बोलते मावशी तू एकच चावी कशी काय आणली? गेटची चावी नाही, घराची चावी नाही. आणि बघू इकडे इथे गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि तो विला आम्हाला भेटलेला आहे. किती? 8:30 आम्ही पोचलेलो त्या दुसऱ्या विलावर. तो जबरदस्त भयानक असा विला होता, बट मजा आली. आणि आता डुग्गू बोलतंय की मला दापोलीला नाही, घरी जायचंय. काय बोलायचं. आणि खूप दिवसांनी विघ्नेश माझ्या ब्लॉगमध्ये येतोय. विघ्नेश, कसं वाटलं तुला महाबळेश्वरला जाऊन? हा मैया किसकी मैया? आता फ्रेश वगैरे होतो. हा मेन म्हणजे इथे रेंज पण नाहीये. आपण जेवायला जातो त्या रेंज सगळं
आता जेवायला जाऊ, आधी फ्रेश होऊ, मग जेवायला जाऊ, मग भेटू थोड्याच वेळात. फोन केला, बोलतो मी सकाळी जाऊन पवांचा साफ करून आलो. अरे पण नंबर त्यांनीच दिलेला ना, ते इथलीच आहे ना. म्हणजे इथे येणार आहे का? कधी? उद्या सकाळी. काय? 2 मिनिटं थांब ना. सगळं. हवा तर खाऊ दे. खाऊ दे. सगळ्यांची सकाळ दुपारपासून तुझा तोट चालूच आहे. जबरदस्त अशी सगळ्यांची अवतारं झाल्या ते बघा. कुछ नाही. मी जेवायला जाऊ. मग आता मी इथे व्लॉग एंड करतो. बाय, गुड नाईट. थँक्यू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. वॉच माझी.